गडचिरोली धानोरा तालुक्यातील खासगी आश्रम शाळेमध्ये खासगी अनुदानित आश्रम शाळेमध्ये सर्वप्रथम 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला आहे. गंभीर प्रकरण आहे. काय सांगतो? काल अतिशय दुर्दैवी घटना रात्री 2च्या सुमारास घडल्याची बातमी आलेली आहे आणि एकूण 5-6 मुलींना सर्पदंश त्या ठिकाणी झालेला आहे. त्यापैकी 3 मुलींचा मृत्यू झाल्याचं कळलेलं आहे आणि बाकीच्या लोकांवर उपचार सुरू आहे. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. ती खाजगी अनुदानित शाळा होती. याच्या चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयाशी आताच्या संदर्भात चर्चा झाली आणि या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून काय नेमकं कुणाचा दुर्लक्ष होतं काय होतं या संदर्भात चौकशी करून योग्य निर्णय करण्यात येईल आणि मृत कुटुंबियांना योग्य ती मदत करण्यात येईल. अर्थखात्यावरून रोहित पवार यांनी ट्विट केलं, अर्थखातं मिळेल असं राष्ट्रवादीला मिळेल असं त्यांना वाटत नाहीये आणि भाऊ अजितदादा नसताना त्यांच्या पक्षाची ताकद भाजपकडून कमी असल्याचं रोहित पवार यांच्यामध्ये सध्या स्पर्धा लागलेली आहे. कुठलं तरी स्टेटमेंट करून मीडियाचं लक्ष आपल्या स्वतःकडे आकृष्ट करायचं आणि सातत्याने महाविकास आघाडीमध्ये मी श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीचे सलग ते वक्तव्य करत असतात आणि समाजामध्ये खोटं भ्रम त्या ठिकाणी निर्माण करत असतात. ज्याप्रमाणे फक्त 3 वर्षापूर्वी बांधलेला पूल पाऊस जास्त नव्हता म्हणजे जे आकडेवारी देण्यात येत आहे पावसावरती डिझाईनवरती दोष मढवण्याचा प्रयत्न कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभागाची अभियंते करत आहे. काय दखल घेतली आहे शासन म्हणून? मी स्वतः 14 तारखेला त्या ठिकाणी भेट देणार आहे आणि संपूर्ण प्रकरणामध्ये मी स्वतः या संदर्भामध्ये गडचिरोलीला जाऊन आढावा घेणार आहे आणि त्यानंतर नेमकं या प्रकरणात काय कोणाची चूक आहे की नैसर्गिक आपत्ती आहे की नेमकं काय आहे. कारण की कधी कधी फ्लो खूप जास्त असतो त्यामुळे देखील असं नुकसान होतं किंबहुना काही ठिकाणी बांधकामाचा दोष असतो. नेमकं या प्रकरणात काय आहे या संदर्भामध्ये अहवाल आल्यानंतर भाष्य करा. जयंत पाटील याच्यावर सातत्याने चर्चा सुरू असताना जयंत पाटील आणि देवेंद्रजी यांनी मला वाटतं की आता देवेंद्रजी हे नॉर्मल फ्लाईटने प्रवास करत आताही ते नॉर्मल फ्लाईटने मुंबईला जात आहे आणि उद्धवजीने त्यांच्यासोबत प्रवास केला की कोणी विमानामध्ये खूप पॅसेंजर आहे तर सर्वांना ओपन असते. त्यावर आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपलं भाष्य केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाचं राजकारण करणे योग्य नाही. आज उपाटा मतलब तुमच्याकडे आलेल्या 6 खासदारांसंदर्भात न्यायालयामध्ये सुनावणी आहे. जी काही प्रक्रिया झालेली आहे ती कायद्याच्या चौकटी झाली असल्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं. न्यायालय आणि लोकसभा स्पीकर या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेतील. दर महिन्याला उभाटा सेनेकडनं कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्याकडे येत आहेत तर उभाटा सेनेला रिकामा करण्याचा काय प्रयत्न सुरू आहे? काय झालंय हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की पक्ष जे आहे ते कुठल्या लिगसीने चालत नाही. म्हणजे वडिलांच्या मालमत्तेवर मुलांचा हक्क असतो परंतु पक्षावर कार्यकर्त्यांचा हक्क असतो. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत 2 वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्रीपद कसं न्याय द्यायचा असतो आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे कसं ताकदीने उभं राहायचं असते आणि त्यासोबतच जे विधानसभेमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये जो यश आलं त्या यशातून त्यांनी स्ट्राईक रेट कसा चांगला करायचा असतो. म्हणजे फक्त शिवसेना नाही तर पूर्ण महायुतीमध्ये जो स्ट्राईक रेट त्यांच्या नेतृत्वात मिळाला त्याचा म्हणजे कदाचित त्याचा विसर माननीय उद्धवजी आणि त्यांच्या सर्व टीमला झालेला असावा. खऱ्या अर्थाने शिवसेनाचं खरं नेतृत्व कोण करू शकतो? बाळासाहेबांच्या विचाराला कोण न्याय देऊ शकतो? बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक कोण आहे? आणि त्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेत जे मिळेल ते शिवसैनिकाला मिळेल आणि ते केव्हा त्यांच्या कुटुंबाचे लोक कुठल्याही पदावर राहत नव्हते. परंतु महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर वडील आणि मुलगा दोन्ही कॅबिनेट मंत्री झाले आणि अनेक मंत्रिपद हे अपक्षांना त्यांनी दिलं आणि त्यातून 2-2.5 वर्ष मंत्रालयात ते आले नाही. त्यामुळे पक्षाची जी अवस्था झाली त्याला न्याय देण्यासाठी शिंदे साहेबांनी भूमिका घेतली आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये
एक अभूतपूर्व यश तर मिळालंच, परंतु पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये टप्प्याटप्प्याने लोक हळूहळू येत आहेत. त्यामुळे भविष्यात एकच शिवसेना राहील, ती म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना. हे आता काळ्या दगडावरची रेखा आहे. भविष्यात हा चित्र आपल्याला दिसेल.